नमस्कार मित्रांनो. आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी ताण, चिंता आणि अस्वस्थतेला सामोरे जातो. मन खूप भरकटलेलं असतं. शांतता कुठेच मिळत नाही. पण अशा वेळी फक्त एकच नाव आपल्या ओठांवर येतं, श्री स्वामी समर्थ. आणि आश्चर्य म्हणजे ते नाव उच्चारताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. पण असं का होतं? स्वामींचं नाव घेतल्यावरच मन शांत का होतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यामागचे 5 अत्यंत महत्त्वाचे आणि आध्यात्मिक कारणं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ म्हटल्यावर मन शांत का होतं? तर याचं पहिलं असं कारण आहे ईश्वरीय अनुसंधान. हा नाममंत्र परमात्म्याच्या निर्गुण निराकार रूपाला समर्थ म्हणून आव्हान देतो. त्यामुळे मनाची उच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त होते. दुसरं म्हणजे कंपन आणि शक्ती. या उच्चारणातील ध्वनिकंपने शरीरातील चक्रांना संतुलित करतात आणि मनातील नकारात्मकता नष्ट करून चैतन्य निर्माण करतात. तिसरं म्हणजे एकाग्रता. नामाच्या वारंवार उच्चारणाने भरकटणाऱ्या विचारांना लगाम लागतो आणि मन एकाच उच्च अशा ध्येयावर केंद्रित होते. चौथं म्हणजे शरणागती. स्वामी समर्थ म्हणताना आपण ईश्वराच्या सामर्थ्यापुढे नतमस्तक होतो. या शरणागतीमुळे मनाला अफाट शांतता मिळते. पाचवं म्हणजे अंतर्मनाची शुद्धी. हे नाम निरंतर घेण्यामुळे मनाच्या तळाशी साचलेले संस्कार आणि कार्यक्षय होऊन चित्त शुद्ध होते. थोडक्यात काय, हा केवळ एक नाममंत्र नसून तो ईश्वरी चैतन्याशी जोडणारा एक दिव्य आणि वैज्ञानिक सेतू आहे. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. लाईक करा व शेअर करा तुमच्या स्वामी मित्र परिवाराला आणि सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व भक्तीच्या या प्रवासात मी व स्वामी यांच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ.